नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आत्ता आलो आहे आम्ही कोल्हापूरला. सकाळीच कोल्हापूरला आलो आणि त्यानंतर आम्ही दर्शनाच्या बारीला लागलो. मी महालक्ष्मी आईसाठी ना नऊवार पातळ आहे ना घरूनच आणलेले होते आमच्या कुलदेवीला आणि महालक्ष्मी आईला. तर खूप छान भेटले होते. आणि त्यानंतर मग पूजेची ओटी वगैरे घेतली, सर्व नारळ घेतलं, तांदूळ घेतले ओटी भरण्यासाठी. तर खूप गर्दी लागली होती, खूप रांगा होत्या. आणि आम्ही आज आहे ना थोडं उशीरच झाला होता, कारण रात्री लेट झोपलो होतो आम्ही ना. 1 वाजलात आम्हाला रूमवर येण्यासाठी. तिथून दर्शन घेतलं, देवी आईची ओटी भरली आणि बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर बघा, तर हे काका आहे ना तर लहान समोर एक मुलगा मुलगी आणि एक बाबा त्यांचे बसलेले होते. त्यांचे हुबेहूब चित्र काढत होते. खरंच किती कला होती ना त्यांच्या अंगामध्ये, खूप छान काढलं होतं त्यांनी. त्यानंतर आम्ही आलो बाहेर येताना आहे ना तर इथं ज्योतिबाला आलो. तर मी आहे ना पहिल्यांदा ड्रेस घातला आहे. मला ड्रेस कसा दिसतो मला ते नक्की सांगा. तर मी कधी घातलाच नव्हता, म्हटलं चला घालून बघू म्हटलं. तर घातला. मग दीदीनीच आणले होते मला हे ड्रेस. तर आम्ही आता ज्योतिबाच्या मंदिर आहे ना इथं, तिथं आलो होतो. तर तिथं पण मस्त दर्शन वगैरे घेतलं. पावसाची थोडीशी रिमझिमच चालू होती आणि बऱ्याच दिवसांतून आम्ही असं बाहेर निघालो होतो. म्हणजे एका वर्षातून तरी आम्ही दरवर्षी असं बाहेर देवदर्शन किंवा काही फिरण्यासाठी तर इकडे तिकडे जात असतो. तर असं तर काही आपल्याला शिवणकामामधून वेळच भेटत नाही. किती अर्जंट कोणाचं काम आलं तरी सुट्टी काढायची नाही. पण वर्षातून एकदा 8 दिवस फिरण्यासाठी असं दरवर्षीच असं ठरवून ठेवलेलं असतं. इथं पण आल्यावर खूप छान वाटलं, मस्त गर्दी होती. आणि पावसामध्ये ना थोडंसं रिमझिमामध्ये ना भारी वाटत होतं, कारण कडक ऊन होतं ना. तर त्यावेळेस खूप चटके बसायचे खाली. इथं पण दर्शन बारीसाठी आम्ही रांगेत उभं राहिलो. भरपूर मोठी रांग होती, पण काही वेळ नाही लागला दर्शनाला. लवकर दर्शन झाले आणि जास्त वेळ नाही लागला. इथं बघा, हे आजूबाजूचा पूर्ण दगडी कामामध्ये बांधकाम केलेलं असतं. प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी दगडांमध्ये काम केलेलं खूप सुंदर आणि सुरेख असतं. बारीक बारीक एवढी छान अशी डिझाईन कोरलेली, खूप भारी वाटत होतं. आणि सगळीकडे गुलाल उधळलेला होता. आमचे आता दर्शन झाले आणि आम्ही आता निघालो. आता आम्हाला जायचं आहे मालवणला. तर तिथं पण तुम्हाला पुढचा व्हिडिओ येईलच. तर बघा, इथं पण मस्त असं पावसाची रिमझिममध्ये भारी वाटत होतं ना. आम्ही त्यानंतर मग दर्शन झाल्यानंतर फोटो काढल्यानंतर मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.